नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, काल मला एक विद्यार्थ्याचा फोन आला आणि त्यात त्याने सांगितलं की सर, मला 70 पैकी 68 गुण आहेत आणि मी फोटोकॉपी मागवून घेतलेले आहे. फोटोकॉपी संबंधित विषय शिक्षकांच्याकडून तपासून पण घेतलेले आहे. फक्त माझ्यासमोर एक प्रश्न आहे की त्यामध्ये 2 गुण वाढून मला 70 पैकी 70 मार्क्स मिळू शकतात, पण मी त्याचं पुनर्मूल्यांकन करावं की करू नये, या अनुषंगानं मला मार्गदर्शन करावं. हे ज्यावेळी ऐकलं त्यावेळेस माझ्याही मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की नेमकं नियमावली काय आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळी ती नियमावली पाहिली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे विद्यार्थ्याने माहीत असणं अपेक्षित असणार आहे. आता तो विद्यार्थी 10वीचा आहे का 12वीचा आहे हा भाग महत्त्वाचा नाही आहे. साधारणपणे प्रश्नपत्रिकेमध्ये जे काय प्रश्न असणारे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह असतील, म्हणजे वस्तुनिष्ठ असतील, किंवा दीर्घोत्तरित आन्सराचे असणार आहेत, म्हणजे अशा पद्धतीचे असणार आहेत. तर त्यासाठी बोर्डानं काय नियमावली केलेली आहे, त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या बाबतीमध्ये काय त्यांनी पुनर्मूल्यांकन करताना कोणती गोष्ट विचारात घेतली पाहिजे, किंवा कसे गुण वाढ किंवा घट कशी विचारात घ्यायची हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये यामध्ये काय काय येऊ शकतं, तर जोड्या जुळवा, मॅच द फॉलोविंग, किंवा फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, योग्य पर्याय निवडा म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, किंवा ट्रू ऑर फॉल्स, चूक किंवा बरोबर, अशा पद्धतीचे जे काय प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे आहेत हे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. आणि या बाबतीमध्ये ज्यावेळी पुनर्मूल्यांकन करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या बाबतीत पुनर्मूल्यांकनानंतर त्यामध्ये होणारी गुणाची वाढ किंवा घट जशीच्या तशी ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे जो कंपल्सरी असणारा आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न असणारे आहेत, या वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या बाबतीमध्ये पुनर्मूल्यांकन करत असताना समजा जेवढी वाढ झाली असेल ती ग्राह्य धरायची, किंवा जेवढी घट झाली असेल तेवढी गुणांची घट विचारात घ्यायच्या. लक्षात घ्या, गुणांची म्हणजे 2 मार्क वाढले तर 2 मार्क वाढीव गृहीत धरायचे, 2 मार्क कमी झाले तर 2 मार्क कमी झाले, म्हणजे गुणांची वाढ किंवा घट ही विचारात घेतली जाते. हा नेमका अर्थ समजून घ्या. आता पुढं त्याने काय म्हटलंय पहा, वस्तुनिष्ठ प्रश्न सोडून इतर सर्व प्रश्नांसाठी एकत्रितरित्या त्या विषयामध्ये पूर्वी मिळालेल्या गुणांच्या म्हणजे मूळ गुणांच्या किमान 5% कमी किंवा जास्त गुण पुनर्मूल्यांकनात झाल्यास सुधारित गुण ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे इथं वस्तुनिष्ठ प्रश्न सोडून बाकीचा जो पार्ट राहिलेला असणारे आहे त्यांची एकत्रित गुणांची बेरीज केल्यानंतर त्याच्या 5% घट किंवा वाढ ही विचारात घेतली जाते. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं प्लस मायनस दोन्ही पण असणार आहे, म्हणजे विद्यार्थ्याचा फायदा होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो. 5%पेक्षा कमी गुण, बघा, 5%पेक्षा कमी गुण बदल प्रकरणी गुणात कोणताही बदल न करता विद्यार्थ्यास नो चेंज असे कळविण्यात येईल व अशा प्रकरणी कोणतेही शुल्क परत केले जाणार नाही. मात्र हे आता बघा, जो प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थ्यांनी त्याच्या अनुषंगानं असणार आहे. मात्र संबंधित विषयाच्या लेखी, कारण हे सगळं लेखीच्या अनुषंगाने आहे, प्रॅक्टिकल्स तोंडी अंतर्गत मूल्यमापनासाठी हा नियम अजिबात लागू नाही. हे पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. मात्र संबंधित विषयाच्या लेखी परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत. 90% म्हणजे 100पैकी 90 गुण आपण असं गृहीत धरूया. मग एखादा पेपर 70 पैकी असेल त्याच्या 90%, 80चा असेल त्याच्या 90%, अशा पद्धतीनं ती असणार आहे. अशा विषयांच्या पुनर्मूल्यांकनात गुणवाढ मंजूर करण्यासाठी 5% गुण वाढतील किंवा कमी होतील ही अट शिथिल करून जितके गुण वाढतील घटतील ते विद्यार्थ्यास देण्यात येतील. आहे 5% वाढ किंवा 5% घट हा नियम यांच्यासाठी तो शिथिल केलेला आहे.
आणि यांच्यासाठी वस्तुनिष्ठमध्ये जसं म्हटलेलं आहे, जेवढे गुण वाढतील तेवढे ग्राह्य धरा, जेवढे कमी होतील तेवढे घट धरा. म्हणजे हा नियम त्या विद्यार्थ्यांच्यासाठी असणारा आहे. म्हणजे असे जे काही बॉर्डर केसेस असणारे आहेत त्यामध्ये फायदाही होऊ शकतो आणि तोटाही होऊ शकतो. कमी गुण झाले 4 तर 4 न कमी, आणि वाढले तर ती वाढ तर सगळ्यांना मान्य असणारीच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पुनर्मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये मार्क्स पर्सेंटमध्ये विचारात घेतले जातात. म्हणजे वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरीच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळेपणे दिसतं आहे. हे विद्यार्थ्यांनाही साधारणपणे माहीत असायला पाहिजे. त्याने प्रश्न विचारला म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर मला वाटतं हे आपण विद्यार्थ्यांनी माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. इथं आपण थांबूया. धन्यवाद.